तर शुभ सकाळ. कसे सगळे मजेत ना? मी प्रतीक पवार सहज करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज हा 1 ऑक्टोबर. मी निघालो कामावर जायला, पण त्याच्या आधी मी जाणार आहे CSTला, कारण माझा कॅमेरा जो आहे ना तो बिना मेमरी कार्डचा तर बरोबर चालते, पण मेमरी कार्ड टाकला की जे काय माहिती ऑटोमॅटिक व्हिडिओ चालू होते आणि ऑटोमॅटिक कॅमेरा बंद होते. कॅमेऱ्याची 2 वर्ष वॉरंटी होती, 1 वर्ष झालं आपल्या कॅमेराला. तर आपण घेऊन जाऊया, बघूया काय होतं आहे. चला मी घरात नाही निघते, तुम्हाला दाखवतो पहिलं. तुम्हाला दाखवतो की काय प्रॉब्लेम नक्की होतोय गोप्रो माझ्या GoPro Hero 9. तर बघा आता मेमरी कार्ड नाही आहे, तर बघा प्रॉपर चालतोय. मेमरी कार्ड नसेल तर प्रॉपर दिसतं, फक्त हे लिहून येतं की मेमरी कार्ड नाही आहे म्हणून. पण बहुत असं चालतोय. मेमरी कार्ड नाही तर चालतं बरोबर बघता ना. मेमरी कार्ड नाही तर चालतं. मेमरी कार्ड मी तुम्हाला टाकून दाखवतो आतमध्ये. 1 मिनटं. ही आपली मेमरी कार्ड आहे 128 GB. आपण टाकूया आता आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसं होतं ते बंद. बघू शकता मी इथून असंच काढतो हे. आणि आपला हा मेमरी कार्ड जो आहे या स्लॉटमध्ये असतो, स्लॉटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. आपण मेमरी कार्ड टाकूया तर तुम्हाला दाखवतो की कसं कॅमेरा ऑन ऑफ होतो ते ऑटोमॅटिक. चांगलं लावलं नाही. GoPro Hero 9 बघा. हे बघा कसं होतंय. ऑन तर होतं पण ऑटोमॅटिक नंतरला हे काय स्क्रीनचं होते मला काय समजत नाही. डिस्प्ले कसं जातो तसं होतं काहीतरी. बॅक साईडहून बघा कसं होतंय. जर कोणाला माहिती असेल हा प्रॉब्लेम काय आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा प्रॉपर दिसतंय. फ्रंट कॅमेरा प्रॉपर दिसतोय, आता बॅक कॅमेराला काय माहिती काय आलंय. हा प्रॉब्लेम दाखवायला मी चाललोय CSTला. फ्रंट प्रॉपर दिसायला लागला आता, पण तो पण ब्लर बघा कसं होतंय. तर काय प्रॉब्लेम झालाय माहित नाही आपल्याला. GoPro आपला वॉरंटीमध्ये आहे, तर आपण त्याला आणूया बनवून. चला आता मी घरातून निघते थोड्या वेळाने, आता 5 मिनिटांनी. तर मी ट्रेनने चाललो, आज बाईक घेऊन चाललो नाही आहे. आपली ड्रॅगन खाली असेल, तुम्हाला दाखवतो मी. आणि उद्या जायचं आपल्याला गावी. परवा घटस्थापना आहे, उद्या 2 तारीख आहे. उद्या कामावरून आलो की आम्ही निघणार आहे गावी. परत मेमरी कार्ड मी काढलाय बहुतचा, आणि आता बघा प्रॉपर चालू होईल. आता बॅक साईड पण प्रॉपर दिसेल आणि फ्रंट पण बघू शकता. ते मेमरी कार्ड टाकलं नाही म्हणून, मेमरी कार्ड काढलं म्हणून असं येतं. आता बघू शकता. आता बॅक पण प्रॉपर दिसतोय आणि आपला हा फ्रंट पण प्रॉपर दिसतोय. तर आता बघूया काय बोलतोय शॉपवाला आपला. चला तर फायनली आता मी घरातून निघले. आपली ड्रॅगन आपल्या पाठी उभी आहे, बघू शकता कवरमध्ये टाकलेली आहे. तर संध्याकाळी आपण आल्यावर स्टार्ट करत. आता मी स्टार्ट नाही करत आहे. आता मी चाललोय CSTला. पहिला फायनली रिक्षा भेटला का त्याच्यामुळे जायची. रिक्षा बसून नंतर ब्लॉग आपल्याला घाटकोपरला उतरलो. तर फायनली मी CSTला आता पोहोचलो आहे. माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन आहे. इकडनं आपल्याला ईस्टला बाहेर पडायचं आहे. त्यानंतर शॉपला जाऊ, आपण कॅमेरा दाखवू, तो काय बोलतो बघू, आणि मग तिकडनं डायरेक्ट कामावर निघूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST. चला ट्रेनमध्ये उतरूया आता लास्ट डब्यामध्ये आपण, आणि जाऊ आपण त्या शॉपवरती. तर मी CSTला आता उतरलोय. चालू जागा आता स्टेशनच्या बाजूला, असं लांब नाही. आपण जाऊ ते ब्लॉग कंटिन्यू करू आपला. चला तर फायनली मी मायक्रो फोटो शॉपला पोहोचलोय. तर आपण कॅमेरा दाखवूया आपला. तर फायनली मी शॉपवरून आता आलोय, परत आलोय ट्रेनमध्ये बसलो आता. कारण ते बोलले की तुमची वॉरंटी तर आहे, पण त्याच्या शॉपमधून नाही होणार. तुम्ही एक मला ऑनलाईन साईट दिली GoProची, तिकडे मेल करायला बोललेत. मग त्यांचा रिप्लाय येईल, मग तिकडनं आपला GoPro कुठला कुरिअर कसं होतो तसं आपल्याकडनं घेऊन जातील, नवीन आपल्याला येईल, किंवा मग तो रिपेअर करून भेटेल फ्रीमध्ये. तर उगाच फेरी बाहेर गेली माझी. तर फोन करून तर अंकितला असं त्यांनी तर बरं आलं असतं, पण तो बोला शॉपवर आहे म्हणून कॅमेरा घेऊन. तर आता काय, चला आज परेलच्या ब्रँच जायचं आपल्याला. तर मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे. ट्रेन थोड्या वेळाने सुटलं. आता फालतू फेरी वेस्ट केली आहे माझी CSTला यायची. गरम पण आपलं होतं ना भयानक, काय अशी. चला
डायरेक्ट परेडला गेलो, ब्लॉग कंटिन्यू करू आपला. तर फायनली आता मी परेडला पोहोचेल. तर परेडला उतरून आपलं आता परेड ईशला. आमची ब्रांच, परेलची ब्रांच. तर फायनल आता जस्ट मी घरी आलोय. कपडे चेंज केले. दादरवरून येताना खूप गर्दी होती ट्रेनला, म्हणून मोबाईल मी बॅगेत टाकले माझ्या. आणि घरी येऊन फ्रेश झालो. आता गाडी स्टार्ट करायला माझ्या पाठीमध्ये ड्रॅगन आहे. तर गाडी स्टार्ट करूया आणि उद्या गावी जायचं आहे. तर आज केस कापायला जाऊया थोड्या वेळाने. पहिले गाडी स्टार्ट करूया आणि मग इथून निघूया. आपलं ड्रॅगनला आपण चालू करतोय. मी आजकाल कामावर गाडी घेऊन जात नाही. मार्टुंगेला कामाला जातो म्हणून. हा माझ्या गाडीचा गणपती बघतोय. कलर उडला आहे, त्याला चेंज करायचं आहे. थोडं पावसाळा पूर्ण जाऊ द्या, मग चेंज करूया. माझ्या ड्रॅगनला मिस करेल गावी, कारण मी गावी येताना माझे ड्रॅगन नाही घेऊन जाणार आहे. तर प्रथम मी चेंटॉक घेऊन जाणार आहे मी उद्या. माझ्या ड्रॅगनला खूप मिस करेन मी. आता पुढून लुक कसा वाटतं माझ्या गाडीचा, मला कमेंट करून नक्की सांगा की माझ्या गाडीचा लुक पुढून कसा वाटतं तुम्हाला. इथे मी चील लावले, त्यानंतर ड्रॅगनचा लोगो, त्यानंतर इकडे माझी इंस्टा आय डी, इकडे माझं यूट्यूब चॅनलचं नाव, पाटिया रॅक. टोटल तुम्हाला गाडी माझी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर फायनली मी केस कापून आलो आता आणि मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.